ॲज अंपायर बाबू दादा तुम्हाला जाताना दिसेल. मॅचला होईल सुरुवात आणि एक्स्ट्रा खेळाडू जर तुम्ही घेताय तर त्याला सर्कलच्या आतमध्ये जरूर उभं करा. कारण की सर्कल नाहीये, तुम्ही लावा खेळाडू. फक्त 5-4चा नियम लक्षात ठेवा, सर्कल नाहीये. साबळेवाडी गावचे डेप्युटी सरपंच सन्मान्य आदरणीय संपतरावजी साबळे साहेब यांच्याकडून देखील पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या रबर हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेत. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, एक क्रिकेटचे चाहते व्यक्तिमत्व. कारण की जेव्हा जेव्हा पाटण तालुक्याची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या स्पर्धेची लिंक आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्या स्पर्धेला शुभेच्छा देणारे जर कोण असतील तर साबळेवाडी डेप्युटी सरपंच सन्मान्य आदरणीय संपतरावजी साबळे साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने सुरुवातीला आपण जातोय. गिरीवाडी टीम, दुसऱ्या बाजूला वन साइड RB11 टीम. दोन्ही संघांमध्ये सध्या बॅच चालू आहे. तुमच्या माहितीसाठी बॅटिंग करणारी टीम आहे. टॉस जिंकल्यानंतर या संघानं बॅटिंग निवडले आणि सध्या बॅटिंगसाठी दाखल झाले दोन्ही फलंदाज अमोल आणि जयेश. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच अनुभवी सागर दादा. यावेळी देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, एक छोटीशी कट जरूर लागली. लीडिंग एज डिक्लेअर मध्ये 1 धाव जाण्याचा प्रयत्न, जो 1 धाव जाते तिथून आपण पाहिलं तर टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आणखीन 1-2 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. यावेळी देखील आपण पाहिलं तर टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न, अपकट खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा, जिथे आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये या एका धावेच्या मदतीने आता 3 धाव संख्या माझ्यासोबत आज आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आणि पाटण तालुक्याचा एक लाडका आवाज अर्थातच टेनिस क्रिकेटचा हंगामी त्यांना गाजवला. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये समालोचन करण्याचं आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी अँकरिंग करण्याचा अनुभव ज्यांच्याकडे आहे आशिषजी चोरगे सर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. लग्न समारंभ असेल किंवा वाढदिवस असेल किंवा कोणतीही स्पर्धा असेल, खरं तर आपण पाहिलं तर अगदी त्यांच्या माध्यमातून त्या पूर्ण केल्या जातात आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव या येत्या वर्षामध्ये त्यांनी घेतला. आणि त्यानंतर फक्त क्रिकेटच नव्हे तर इतर कार्यक्रमामध्ये ज्यांच्या आवाजाचा एक ठसा उमटला त्या आशिषजी चोरगे सर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या रबर हंगामाला त्यांचं आपण स्वागत करूयात. अप्रतिम फटका आहे, खेळाडू कॅच जरूर हातातून निसटले, मात्र हा चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न जो राहिलाय त्यामध्ये यश आलंय. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी थोडीशी गती कमी केली, थोडंसं वातावरण जरूर झालंय पावसाचं. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर रबर क्रिकेटला जशी सुरुवात होते, खेळाडू खऱ्या अर्थानं वाट पाहत होती उन्हाची नाही तर पावसाची. पाऊस येतील, छत्र्या आता खोलतील आणि तदनंतर एक वेगळी मजा मॅचला येईल.
लपकायण्याचा प्रयत्न, आवाज चांगला आलाय, उचलून फेकून दिला जातोय. अर्थातच 6 धावेसाठी सिद्धनाथ 11 गिरेवाडी टीम कडून येतोय पहिला वहिला षटकार. वॉट अ स्ट्रोक. मी विनंती करेल तुम्ही संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12. जे बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळाडू आहेत त्यांना विनंती करेल तुम्ही उभे आहात. पावसाचं वातावरण आहे, खाडीच्या बाजूला आपण आहोत, तुमच्या पायाच्या बाजूला लक्ष ठेवा कारण की बरेचसे साप किंवा इतर सरपटणारे प्राणी इथे आहेत. तुम्ही उभे असताना काळजीपूर्वक उभे राहा. चेंडू आणायला जाताना देखील काळजीपूर्वक जा. काळजी घेणं तुमचं काम आहे. बी अलर्ट, कंटिन्यू तुम्ही अलर्ट राहा. वाट बघत होतो याच पावसाची. आणि पाऊस आला आणि गोलंदाजीसाठी अतुल भालेकर ज्याच्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरतो का, तर त्याचे येणारे साइडम चेंडू चांगले स्किट होतात या सिमेंट पिच वरती. पाऊस आल्यानंतर खेळाडू स्वतःला नंतर सांभाळतो, पहिल्यांदा बॅट सांभाळतो. ही वेगळी कहाणी आहे क्रिकेट वेड्यांची, क्रिकेट प्रेमींची. मी भिजलो तरी चालेल, माझी बॅट सुरक्षित राहिली पाहिजे, हे वेगळी मजा असते. लॉक करण्याचा प्रयत्न बॅटेवरती सरळ आला नाहीये. मागे गेलेला चेंडू पुन्हा येईल अशी अपेक्षा आपण सोडून देतो, पण कदाचित दुसऱ्या चेंडूला मॅच चालू केली जाईल लगेच. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 13 या धावसंख्येमध्ये 13 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 ला मात्र सुरुवात झाली. पहिली ओव्हर अगदी आरामामध्ये, मात्र षटकार शेवटच्या चेंडूवरती पहिल्या ओव्हरमध्ये आला होता. ओहो हो, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर ही जी स्किट आहे, हा जो आवाज आहे आणि या वेगानं येणारा जो चेंडू आहे तो खऱ्या अर्थानं फलंदाजासाठी खूप एक मोठं संकट असतं. वाव, आणखीन काय हवंय. आता डोळ्यांच्या समोरून जाणाऱ्या धारा, त्यामध्ये पापण्या कशा उघड्या ठेवायच्या फलंदाजाच्या हातामध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटवरती सरळ आला नाहीये. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे अपयश आलंय. जावं लागेल माघारी. एक मोठा धक्का फलंदाज जयेशच्या माध्यमातून. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तुमच्या माहितीसाठी जाऊन पोहोचली आहे. अर्थातच 15 या धावसंख्येमध्ये 15. काय पाऊस पडतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला. हा आनंद आहे पावसाळी रबर क्रिकेट हंगामाचा. अनेक वेगळा आनंद आहे कारण की जो पाऊस पडतो त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मौसम मस्ताना, आपले कट्टर मित्र सोबत असताना, कारण की हा मौसम बरंच काय. त्याच्यामध्ये आजचा रविवार. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 5 चेंडू, एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. आणि खरंच या पावसामध्ये छत्रीचा उपयोग होतो का. लॉक करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न एकेरी धावेच्या मदतीनं. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 17 17 धावा. आतापर्यंत गोलंदाजी अप्रतिम राहिले. फलंदाजांना थोडासा कमबॅक करावा लागेल. ऐकूयात डीजे अद्वैत. दादा सध्या गोलंदाजीसाठी मेंटॉर ऑफ टीम, या टीमचा भालेकरवाडी टीमचा वन साइड टीमचा आपण पाहिलं तर अगदी
मेंटॉर म्हणून ज्यांनी आतापर्यंत कामगिरी केली आहे ते सध्या गोलंदाजीसाठी. चेंडू पडल्यानंतर लिडिंग एज बॅटर आउट, कॉट बिहाइंड दी विकेट. आणखीन एक धक्का. फलंदाज भावांनो, पाऊस गेलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. जिथे आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. एकेरी धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली थोडीशी पुढे ढकलली. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 18 या धावसंख्येवरती 18. गारवा भेटतो या मैदानामध्ये. RSA मैदान इथे डोळ्यांना नेहमी शांतता भेटते, कारण की वाळू नाहीये, माती नाहीये डोळ्यासमोर. ग्रास गवत डोळ्यासमोर असताना एक वेगळी शांतता या मैदानामध्ये डोळ्यांना भेटत असते. आजचा रविवार पहिला चांगला गेला, म्हणजे क्रिकेट संपल्यानंतर आजचा रविवार चांगला गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा कट करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये एक धाव जाईल, की जे 2 रविवार झाले त्याच्यामध्ये सगळ्या ट्रॉफ्या धुवून झाल्या, पुसून झाल्या, घरातली कामं करून झाली. बोला हा रविवार जर क्रिकेट येत नाही तर अजून काय काम हाती लागते, कारण की या गोष्टी आहेत. घरात बसवत नाही, बाहेर फिरायचं किती. क्रिकेट हवंय आयुष्यामध्ये. अप्रतिम फटका लफ केला. चेंडू बॅटीच्या अगदी समोर सरळ बॅटनं उचलून फेकून दिला जातोय. निघून जाईल 6 धावेसाठी. येईल आणखीन एक षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येला आणखीन थोडंसं वलय येईल. टीमची टोटल 25 लॉस ऑफ दी 2 विकेट आणि 26 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 26 रन्स टू विन. 26 धावेचं आव्हान. दिसला त्याचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. हे क्रिकेट नंतर जे आपल्याला भेटत नाही ते असतात कुठं. कुठला नाद यांना लागलाय, कारण की भेटले नाही, दिसले नाही, फोन नाही.
आणि क्रिकेट जर लवकर चालू केलं नाही, हा क्रिकेटचा सगळा जो मतदार आहे म्हणजे क्रिकेटचा मतदार तो बैलगाड्या शर्यतीकडे वळतो. तो वळण्याच्या आधी क्रिकेट चालू झालं पाहिजे. चला मॅचला लगेच सुरुवात करूया. टीम दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत, दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. अर्थातच पार्थ आणि अतुल दादा. अतुल दादा जेव्हा बॅटिंग साठी स्ट्राईक वरती असेल तेव्हा त्याच्या मागे पैलवान समीर भाईंचा जो फोटो दिसतोय आणि ते नेहमी त्याच्या पाठीशी होते, नेहमी त्याच्या मागे होते आणि एक मोठी बऱ्याचशा आठवणी त्यांच्या आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक मोठा प्रवास, चांगला प्रवास त्यांच्या सोबत आहे. तर सकाळी उठलं तर एक फोन, त्याच्यानंतर त्यांचं ऑफिस, क्रिकेट बद्दलच्या सगळ्या समस्या, किती पैसे हवेत, म्हणजे प्रत्येक गोष्ट. एखादा माणसानं आपण पाहिलं तर आयुष्यामध्ये क्रिकेटसाठी कमी काळामध्ये ज्यांनी स्वतःचं नाव लगेच मोठं केलं, आरबी डेव्हलपर्स या नावानं, ज्यांची आपण पाहिली तर अगदी प्रायव्हेट लिमिटेड चांगली चालली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी, खास करून पाटण तालुका क्रिकेटसाठी असलेलं त्यांचं योगदान. लाख मित्र आहेत पण त्या एका मित्रामुळे लाख ही संख्या आमच्या मैत्रीतून निघून गेली. तर तो एक मित्र लाखां मित्रासारखा होता. बाचोलीची संपूर्ण टीम आरबी 11 या नावानं त्यानंतर खेळताना पाहिली ते संपूर्ण टीमला स्पॉन्सर केलं. शिवा बॉसवरती असलेलं त्यांचं प्रेम, आमच्यावरती असलेलं प्रेम. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक मोठा धक्का जेव्हा मालदनची नाईट मॅच चालू होती तेव्हा खऱ्या अर्थानं संपूर्ण पाटण तालुका हादरून गेला. त्यांची जी खऱ्या अर्थानं गोष्ट जी आमच्या कानावरती आली. त्यानंतर आपण पाहिलं तर एक पोकळी तयार झाली. या आठवणी आजही ताज्या आहेत आणि आजही यात आठवणी ताज्या ठेवण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून, त्यांच्या नावानं स्पर्धा भरवून खऱ्या अर्थानं पाटण तालुक्याच्या माध्यमातून केली जाते. चला टीम स्पीडअप घ्या, टीम प्लीज थोडंसं स्पीडअप घ्या. आज मला वाटतं आबा बाचोलीचे कुमार आबा, सॉरी, त्यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाशिवाय म्हणजे आजचा संडे आहे. कुठे आहेत या आबा? वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मी विनंती करेल आपण कुठे असाल तर या प्लीज. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. काहीची नावं कुमार घेणं हे खूप बरं वाटतं. म्हणजे ते कुमार आहेत, ते किती वर्ष कुमार राहणार आहेत हेही तालुक्याला समजू देत. लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळून काढला सरळ बॅटीनं. लॉंग ऑन रिजन मध्ये एक धाव इथे कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अकाउंट ओपन झालं, जिथे 2 धाव संख्या. ओ हो हो हो, आणि हेच घडतं, बॅटही निसटते. त्यानंतर मात्र लेफ्ट हँडेड बॅटर ग्लव्स परिधान केले नाहीयेत. एका बाजूला अतुल भालेकरनं ग्लव्स परिधान केले, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर पार्थला तुम्ही पाहताय जो विदाउट ग्लव्स मैदानामध्ये. आणि या गोष्टी घडतात. रबर क्रिकेटमध्ये ग्लव्स परिधान करणं नाही, तो नाही ऐकणार, तो तसंही कोणाचं ऐकत नाही. वैसे खेलेगा, तो एकट्या अतुलचा ऐकतो. सोडून दिला, वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा अमोलला पाहता. आणि यंदा टेनिस क्रिकेटमध्ये गावच्या विभागामध्ये सगळ्या गावांच्या खूप चांगल्या लीग सजल्या, लीग झाल्या. कौतुक आहे. पुन्हा एकदा भाई, ये क्या था, ये क्या था. कारण की हा नक्की करणार, कारण की तुझा चेंडू मैदानाच्या बाहेर गेला पाहिजे, तुझी बॅट सीमारेषेच्या बाहेर नाही गेली पाहिजे. आत्ता ग्लव्स घातलेत, त्याला हँड ग्लव्स आणि जवळच्या खेळाडूंना हेल्मेट दिले पाहिजे. ती जी लहान मुलं आहे भाई, बाजू हा तुम्ही. हो, फटका चांगला. अगदी आपण पाहिलं तर झाडांच्या आड एक सिंगल धाव जरूर भेटेल. एकच धाव आहे, कारण की जे झाड आहे तिथे आपण पाहिलं डिक्लेअर झोन ठेवला आणि तिथे एकच धाव तुम्हाला भेटेल. ये झाडाला लागलं तरी एकच आहे, डिक्लेअर आहे ती. थँक्यू. या पण खाली. येस या.
तुम्हाला बॅटिंग करण्याची किती इच्छा असली तरी डिक्लेअरमुळे तुम्हाला खाली यावं लागेल. थँक्यू. चेंडूचा खेळ तब्बल झाले आतापर्यंत आपण पाहिलं तर 4. लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये जरूर चेंडू कॅचचा प्रयत्न मात्र चेंडू अगदी निघून जाईल. कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे का की सीमारेषेच्या आतमध्ये. येस, इट्स अ मॅक्सिमम. अप्रतिम फटका. 6 धावेने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते, जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 26 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. जो विजेता राहील तो गोष्टवाडी टीम सोबत आपण पाहिले तर 2 हात करेल आणि पहिल्या गटातील एक संघ आपल्याला भेटेल. प्रत्येक गट हळूहळू पूर्ण होईल, त्यानंतर 4 संघ आपल्याला भेटतील. लॉफ करण्याचा प्रयत्न सरळ बॅटीनं. हाही शॉट सिलेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू हवाई सफर म्हणजे सीमारेषेच्या बाहेर येतोय. आणखीन एक मॅक्सिमम. वॉट अ स्ट्रोक. सोळा धावा. दहा धावा अजूनही अवैध विजयासाठी अतुल भालेकरला स्ट्राईक मध्ये तुम्ही पाहताय. कॅप्टन 26 मध्ये आपण पाहिलं इंस्टावरती एक रील आली होती की पाटण तालुक्यातील सर्वात खतरनाक बॅट्समन कोण. त्यामध्ये रील्स मध्ये बऱ्याच आपण पाहिलं तर अतुल भालेकरचं नाव होतं, राजेश कुराडेचं नाव होतं, गणेश शिंदेचं. म्हणजे हे करायला अभिमान वाटला की पाटण तालुक्यामध्ये. आणि अजून एक रील आली होती की 6 चेंडूमध्ये 20 धावा हव्या असताना तुम्ही पाटण तालुक्यातली कोणत्या खेळाडूला मैदानामध्ये पाठवाल. आणि त्यामध्ये देखील राजेश, अतुल हे सगळ्यांची नावं होती. म्हणजे एक वेगळा खऱ्या अर्थानं अभिमान वाटला. जी लहान मुलं आहेत त्यांना विनंती करेल आपण मागे सरकून थांबा. सोडून दिला चेंडू, जाऊन दिला, पाहिला, ओळखला, जज केला. एक्स्ट्रा धावेसाठी एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 18. हाही चेंडू आपण पाहिलं तर जरूर आपण पाहिलं एक वेगळा अँगल आहे. पार्थ जेव्हा बॅटिंग करतो चेंडू आपण पाहिलं तर सरळ बॅटीनं खेळण्याचा प्रयत्न. त्याचा बॉटम हँड असतो जो खाली ग्रीप पकडलेला बॉटम हँड असतो तो पूर्णपणे सरळ असतो, तो पूर्णपणे स्ट्रेट असतो आणि त्याच पद्धतीने खेळण्यासाठी तो जाणला जातो. या आधीचा षटकार देखील तसाच आला होता त्याच्या बॅट मधून, जिथे बॉटम हँडचा त्याने उपयोग केला होता. खाली राहिला चेंडू थोडासा आपण पाहिलं तर फसवलं जाते पार्कला सध्या, कारण की क्रॉस पॅटेड खेळण्याचा प्रयत्न त्याचा जो राहिला तिथे बॅट स्विंग झाल्यानंतर चेंडू अगदी वेगाने निघून जातोय. 19 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 2 जयेशला पाहता. अमोलची गोलंदाजी. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले, मात्र त्यानंतर जयेश. या शॉट सिलेक्शनची आपण चर्चा करतो, जो आपण पाहिलं तर बॉटम हँडचा उपयोग सातत्याने होतो. डिक्लेअर मध्ये 1 धाव. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर झालेला आहे, अर्थातच 5. 4 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. थँक्यू सो मच. एक वाईड होता. सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, अगदी एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल का, नकार दिला जातो. एकाच धावेती समाधान. जबाबदारी जी पार्थने घेतलेली दिसून येते. आज आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅटिंग राहिले पार्थची, आणि खूप महत्वाचं असतं जबाबदारी घेणं, महत्वाचं असतं. ती जबाबदारी घेतली आज वन साइड RV11 या टीम मधून. वड बॉल, अप्रतिम चेंडू, यॉर्कर पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न जो होता तिथे अपयश आले आणि अखेरीस शेवटची 6 चेंडू आता बाकी आहेत आणि 6 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 5 धावेची गरज. 6-5. वन साइड RV11 हे नाव खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर भालेकरवाडी या टीमचं आहे. RV11 RV डेव्हलपर्स खऱ्या अर्थानं पैलवान समीरभाई दिघे साहेब यांची कंपनी, आणि त्याच नावानं सध्या आपण पाहिलं तर टीम खेळते. वन साइड बाचोलीची टीम देखील त्याच नावानं खेळताना पाहिले. आज भालेकरवाडी टीम देखील त्याच नावानं खेळते. या स्पर्धेसाठी जे सगळे स्पॉन्सर आहेत ते आपण पाहिले तर सगळे खेळाडू आहेत. म्हणजे बाबूराव पाटील असेल, जिंती गावातील खेळाडू ज्यांनी सेकंड प्राइज स्पॉन्सर केले, त्याचबरोबर भालेकरवाडी संघातील सगळे खेळाडू असतील ज्यांनी प्राइज स्पॉन्सर केले.
कारण की टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट यामध्ये सगळे स्पॉन्सर्स गोळा करणं सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. आणि त्यामध्ये चांगली गोष्ट ही की आपलेच खेळाडू आज स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप करतायत. ओहो, फटका तर चांगला आहे. धाव भेटेल फक्त एकच, सिंगल. 5 चेंडू आता बाकी आहेत. 5 चेंडू मध्ये तब्बल आता 4 धावेची गरज आहे विजयासाठी. बॅटीची टॉपेज गली रिजन मध्ये थांबवण्याचा प्रयत्न राहिला, मात्र अखेरीस एकच धाव हाती गेला. अतुल भालेकरला आपला लॉंग टाइम स्ट्राईक वरती पाहताय तुम्ही. बऱ्याचदा होतं अतुल भालेकर संपूर्ण वन साइड जसं नाव आहे तशी वन साइड मॅच घेऊन जातो, मात्र आज पार्थनं ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, अतुल भालेकरच्याच तालमीमध्ये मोठा झालेला खेळाडू आहे आणि त्याच्या तालमीमध्ये बरेचसे खेळाडू मोठे झालेत. अखेरीस विजेता राहिला संघ टॉसला. या दोन्ही कॅप्टन्स, गोसेडवाडी टीम कॅप्टन आणि ऑफकोर्स वन साइड RV11 टीम कॅप्टन. थँक्यू सो मच. सिद्धनाथ 11 गिरीवाडी टीम, तुम्ही सहभागी झालात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. एका पराभवानं संघ थांबत नाही, एका पराभवानं क्रिकेट संपत नाही. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस करूयात, वन साइड आभाराने जाऊयात लगेच टॉस कडे. समाधान दादा, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही करतो टॉस.